विरार पश्चिमच्या बोळींज रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा समोर आलाय। वसई विरार महापालिकेतील विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला। रुग्णालयाच्या आवारात माता बाल संगोपनासाठीचे प्रोटीन डबे आणि मुदतबाह्य औषधं फेकून दिल्याचं आढळून आलं। तसंच प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून पैसे उकळण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला। रुग्णालयात गळती, धूळ खात पडलेली वैद्यकीय उपकरणं आणि रुग्णांना बेडशीट न देण्याचा प्रकारही समोर आल्याचा दावा हा विरोधकांनी केला। एका बाजूला ICU मध्ये पेशंटला साधं बेडशीट नाही, त्याला चादर नाही आणि त्याला जो आपण बेडशीट गाऊन देतो, ICU म्हटलं आपण काळजी घेतो, हे गाऊन नाही। हे बघितल्यानंतर त्यांनी गोडाऊनमध्ये चेक केलं। हे रुग्णालय 2021 मध्ये कोविड-19च्या थर्ड वेव्हच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलं, परंतु थर्ड वेव्हमध्ये तेवढे पेशंट्स आणि तेवढे केसेस नसल्या कारणाने इथे कोविडचं कामकाज झालं नाही। परंतु हॉस्पिटल हे पूर्ण सेंट्रलाइज ऑक्सिजन कनेक्शन्स आहेत, त्यामुळे कॉन्सन्ट्रेटर वगैरे त्याची गरज इथे पडली नाही। ते पूर्ण वसई विरारसाठीच इथे मागवले गेलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।